जीसस. ओके, हालेलुया. ह्या सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. याच प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असू दे. मी पुन्हा एकदा पास्टर सुरेश कांबळे आज आपल्यामध्ये येऊन देवाचं वचन आज सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. माझी आशा आहे तुम्ही घरामध्ये सुखरूपतेने असाल, सुरक्षित असाल, माझा विश्वास आहे. आज जसं मी सांगितलेलं की मी आज पुन्हा एक वार तुमच्यामध्ये येऊन देवाचं वचन सांगणार आहे आणि त्यासाठी मी आलेलो आहे. आणि खूप सुंदर विषय आहे आणि तुम्हाला देखील तो विषय खूप आवडेल आणि परमेश्वर निश्चित ह्या विषयाने तुम्हाला निश्चित परमेश्वर तुम्हाला एक नवीन उभारी देईल, नवीन तुम्हाला परमेश्वर सामर्थ्यानं भरेल, माझा विश्वास आहे. कारण हे वचन सांगण्याचं कारण हे आहे की आज बघत आहोत की आज कोरोना व्हायरसमुळे आज अनेक जगामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स चालू आहेत, बऱ्याच गोष्टी चालू आहेत. परंतु हालेलुया, पण एक देवाचं वचन आहे. चला फॅन म्हणतो हालेलुया. तर एक गोष्ट आहे की मला तुम्हाला शेअर करायची आहे की हे जे वचन आहे ते परमेश्वर मला दिलेलं आहे. कारण मी देखील ह्याच्यातून गेलेलो आहे आणि मला देखील खूप निराशा आली होती माझ्या जीवनामध्ये. आणि माझ्या जीवनामध्ये देखील खूप निराश झाल्यानंतर मी देखील बॅकफूटवरती गेलो होतो. पण देवानं ज्यावेळेस मला हे वचन परमेश्वर दिलं, त्यानंतर पुन्हा एकदा मी परमेश्वराच्या त्या सामर्थ्याने मी भरून मी पुन्हा एकदा मग जसं देव मला सुचवेल त्या पद्धतीने मी देवाच्या राज्यामध्ये मी वाढत गेलो. आणि आज मी पास्टर म्हणून उभा आहे लोकांसमोर. ह्याचं कारण हेच आहे की हे वचनाद्वारे परमेश्वर बोलला आणि तेच वचन मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न कर. कारण आज कितीतरी लोक आहेत जे आज निराशेमध्ये आहेत. कारण जसं माझा विषय आहे की नेव्हर बी डिस्करेज. तुम्ही कधीही निराश होऊ नका, जीवनामध्ये कधीही निराशा होऊ नका. कधी आपल्या जीवनामध्ये कधी आजारपणामुळे निराशा येते. कधी आपल्या जीवनामध्ये अनेक आपले लोक असतात जे आपलेच लोक काय करत असतात की आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. कधी आपल्या त्याच्यामुळे आपल्याला निराशा येते आणि आपण मागे पडतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या डिस्करेज आपल्याला करत असतात. त्याच्यामुळे आपण काय करतो की ज्यावेळेस देवामधून काही लोक असे देखील आहेत की जे निराशेमुळं की देवापासून ते मागे फिरलेले आहेत. असे देखील आहे की जे निराशेमुळं आत्महत्येचा देखील प्रयत्न केलेला आहे. असे देखील लोक आहेत जे नैराश्यामुळं त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये पूर्णपणे की स्वतःला त्यांनी काय केलं की देवापासून त्यांनी थांबण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अन्य दैवताच्या देखील मागे लागलेले आहेत. परंतु परमेश्वराचं वचन काय म्हणतं आहे, देवाचं वचन, जो परमेश्वर आहे, जो आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करता परमेश्वर आहे, जो तुमचा आणि माझा देव आहे, तो देव जर आपल्याबरोबर आहे तर मी निराश होण्याचं कारण नाही आहे. तर ह्या सर्व गोष्टी ह्या वचनातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर प्रभू तुम्हाला खरोखर आज ह्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलणार आहे. कारण माझा विश्वास आहे. आणि जर मी तुम्हाला आज तुम्हाला सांगतो, फॅन बंद असू दे. ओके, हालेलुया. तर मी तुम्हाला एकच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जर परमेश्वर आज तुम्हाला ह्या वचनाद्वारे परमेश्वर निश्चित तुमच्याशी बोलणार आहे. माझा विश्वास आहे. हालेलुया. तर माझा जो विषय आहे की नेव्हर बी डिस्करेज. कधीही तुम्ही जीवनामध्ये निराश होऊ नका. कधीही तुम्ही जीवनामध्ये निराश का ह्याचं कारण काय आहे की देवाचं वचन हे काय की दावीद राजा म्हणतो स्तोत्रसंहिता 51 मध्ये देवाचं खूप सुंदर एक वचन आहे. आता देवाच्या वचनामध्ये असं परमेश्वर वचन म्हणतं की 51 आणि 17 मध्ये की देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा, हे देवा भग्न व अनुतुप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. हालेलुया. मंगेशदादा प्रेज लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर वचन सांगत आहे की दावीद राजा म्हणत आहे की देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा, हे देवा भग्न व अनुतुप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. भग्न म्हणजे तुटलेलं हृदय. तुटलेलं म्हणजे याचा अर्थ काय की जे निराशेमध्ये आहेत, जे तुटलेलं आहे. अनेकांनी त्याला काय केलं आहे की जे त्याला निराश केलेलं आहे. असं जो भग्न आत्मा भग्न हृदय म्हटलेलं आहे. आणि अनुतुप्त म्हणजे काय? अनुतुप्त म्हणजे काय की जसं एक उदाहरणार्थ की जसं आपण जो गरीब लाजर म्हटलं की भिकारी जो लाजर होता, जो दरिद्री लाजर म्हटलेला आहे, जो श्रीमंत मनुष्याच्या मेजावरचं पडलेलं अन्न तो खायचा. परमेश्वर त्याला देखील तुच्छ म्हणलेलं नाही. ज्यावेळेस ते मेला, परमेश्वराचं वचन असं म्हणतं की त्या ठिकाणी की त्याला 2 देवदूत येऊन त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवलं. याचा अर्थ काय की देवाचं वचन ठिकाणी परिपूर्ण होतं. ते म्हणजे काय की परमेश्वर की भग्न हृदय आणि अनुतुप्त आत्मा म्हणजे अनुतुप्त म्हणजे काय की ज्याला जीवनामध्ये काही प्राप्त करता आलेलं नाही आहे, की तो निराशेमध्ये आहे, जे गरीब आहेत, जे लाचार आहेत, अशा लोकांना तो सांगत आहे. आणि त्या लोकांसाठी ते वचन आहे. आणि परमेश्वर वचन काय म्हणतं आहे, आज मला देखील ज्यावेळेस मी निराश झालो होतो, मी खूप निराशेमध्ये होतो. पण देवाने ज्यावेळेस हे वचन माझ्याशी बोलला आणि मी एवढा आशीर्वादित झालो. मला एवढा आनंद वाटला की देवा खरोखर तू महान परमेश्वर आहेस. तू वचनाद्वारे बोलतोस. आज माझ्या मते आज जेवढे पण ऐकत आहेत ना, त्याच्यामध्ये कोणी ना कोणतं निराशा आहे.
कुठल्या ना कुठल्या गोष्टी निराशा आहे. पण देवाचं वचन आज मी तुम्हाला जे सांगितल्यानंतर तुम्ही निश्चित तुम्ही म्हणाल की खरोखर देव महान आहे. हालेलुया. कधी कधी आपल्याला हे वचन देखील माहीत असतात, आपण बायबल देखील वाचतो, पण काय करतो की आपण ते वचन कधी कधी आपला अविश्वास आपल्या मनामध्ये येतो आणि आपण माघारी आपण फिरतो. देवाचं वचन काय म्हणत आहे की प्रथम जे मत्तीच्या पुस्तकाचा 11 आणि 28 वचन बैठलं आपण, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आहो कष्टी आणि भाराखंड जनो, आहो कष्टी व भाराखंड जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया. एक देवाचं वचन स्पष्टपणे म्हटलंय, सर्व म्हटलेलं आहे. कोणत्याही जातीसाठी म्हटलंय, कोणत्याही धर्मासाठी म्हटलंय, तर सर्वांना परमेश्वराचं वचन सांगत आहे की तुम्ही सर्व माझ्याकडे या. आणि जे कष्टी आहेत, जे भाराक्रांत आहेत, जे कष्टी, जे मनाने त्यांनी कष्टामध्ये आहेत, जे गरिबीमध्ये कष्टी झालेले आहेत, जे परिस्थितीने कष्टी झालेले आहेत, जे भाराक्रांत आहेत, जे ओझं घेऊन चालत आहेत, मनामध्ये ओझं असेल, प्रत्येक गोष्टीचं ओझं असेल, ते घेऊन चालत आहेत. परमेश्वराचं वचन सांगत आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. विसावा म्हणजे काय आहे? तर देवाची शांती आहे. ज्यावेळेस प्रथम आपण देवाकडे येतो, देव म्हणतो माझी शांती मी तुम्हाला देतो. मी तुम्हाला माझा कन्सेप्ट पहिला पूर्ण करतो की मी आज हे वचन का घेऊन येत आहे. प्रथम देवाचं वचन की मी तुम्हाला विसावा देईन. जो परमेश्वरावर विसावा आहे, विसावा म्हणजे काय? देवाची शांती आहे. ज्या देव आपल्याला प्राप्त होतो, ज्याला येशू मिळालेला आहे, त्याला देवाची शांती मिळालेली आहे. हालेलुया. कारण तो शांतीचा अधिपती आहे. परमेश्वर म्हणतो प्रथम मी त्याला शांती देतो. प्रथम जर आपल्याला काय फळ मिळतं आपल्याला, तर शांती मिळते, देवाचा विसावा आपल्याला मिळतो. ज्यावेळेस आपण आपलं कष्ट आणि आपण काय करतो की आपला जो भार आहे, जे तो आपण ज्यावेळेस देवाच्या जवळ घेऊन जातो, परमेश्वर आपल्याला विसावा देतो. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर एका ठिकाणी म्हणतो जग देते तशी शांती नाही, तर मी माझी शांती मी तुम्हाला देईन. हालेलुया. जगाची शांती म्हणजे काय आहे? कधी कधी आपण निराशेमध्ये असताना निराशा घालवण्यासाठी कधी कधी आपण थिएटरमध्ये जाऊन पिक्चरला बसतो. आपण पिक्चर 3 तासाचा पिक्चर असतो. 3 तासानंतर पुन्हा एकदा आपल्याला थिएटरमधून बाहेर यावं लागतं. पण पुन्हा एकदा सेम तीच कंडिशन आपल्या जीवनामध्ये येते. कारण जगातली शांती ही ठराविक कालावधीसाठी आहे, ठराविक कालासाठी आहे. परंतु देवाची शांती आहे ती सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. सार्वकालिक जीवन आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे कष्ट तुमचा भार माझ्याकडे घेऊन याल, त्यावेळेस मी तुम्हाला माझा विसावा मी तुम्हाला देईन, माझी शांती मी तुम्हाला देईन. हालेलुया. देवाचं वचन आहे. आज खूप सुंदर देव तुमच्याशी बोलणार आहे. त्या देवाचे गुण तरी काय आहेत? परमेश्वर प्रथम की देव असं का म्हणत आहे? देव का म्हणत आहे की असं की तुम्ही निराश राहू नका? कारण का देवामध्ये काय विशेष आहे? माझ्या देवामध्ये, तुमच्या देवामध्ये काय विशेष आहे? ज्या परमेश्वराचे आपण लेकरं आहोत, त्या देवामध्ये विशेष काय आहे? त्याचे गुण तरी काय आहेत? तर प्रथम त्याचा गुण काय आहे? परमेश्वर वचन काय म्हणतं? यशाचं पुस्तक याचा 59 अध्याय आणि पहिलं वचन, याच्यामध्ये काय परमेश्वर वचन म्हणतं की पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. हालेलुया. जो माझा आणि तुमचा परमेश्वर आहे, तो परमेश्वर काय म्हणत आहे की तो युगानुयुग परमेश्वर आहे, जो काल, आज आणि तो उद्या तो सारखाच परमेश्वर आहे. आणि म्हणून हे वचन सांगत आहे की जे निराश झालेले आहेत, लोक आहेत, माझ्या बहिणी असतील, माझे भाऊ असतील, आज ऐकणारे प्रत्येक व्यक्तीसाठी मी सांगत आहे. काय सांगते की पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. याचा अर्थ की त्याचा हात अगोदर देखील तसाच ढिला होता, म्हणजे तोकडा नाही आहे, तो देण्यासाठी काय आहे की तयार आहे. दुसरी गोष्ट, त्याचा कान देखील मंद झाला नाही, म्हणजे माझी प्रार्थना ऐकू जात नाही, त्याचा कान देखील मंद झालेला नाही, तो म्हातारा नाही झालेला. हालेलुया. तो काय कानाने किवंडा नाही झालेला, कानाने बहिरा नाही माझ्या परमेश्वर. तर म्हणून परमेश्वर सांगतात की माझा कान देखील तसाच आहे, माझा हात देखील तसाच आहे, मी देण्यासाठी अजून देखील तयार आहे. हालेलुया. मी अजून देखील देण्यासाठी तयार आहे, कारण माझा हात तोकडा नाही आहे, कारण मी आकाशी कपाटे उघडून देणारा परमेश्वर आहे, असं देवाचं वचन आहे. देवाचं वचन काय सांगत आहे? पण प्रथम मला काय करायला पाहिजे की यशाच्या पुस्तकाचा 58 अध्याय 9 वचनामध्ये काय म्हणतं देवाचं वचन की तू मला हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल हा मी आहे. हालेलुया. प्रथम मला काय करायचं आहे? माझा परमेश्वर जो जिवंत आहे, जर मी निराश आहे, मी निराश गर्तेत मी अडकलेलो आहे, तर प्रथम देवाचं वचन काय की तू हाक मारशील. जर मी देवाला हाक मारणार तर परमेश्वर काय करणार? परमेश्वर ऐकेल, परमेश्वर तो ऐकणार, कारण माझा परमेश्वर जिवंत देव आहे, कारण त्याचा कान देखील मंद नाही आहे, त्याला ऐकू जातं. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन म्हणते की ती काय करेल की ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल हा मी आहे. हालेलुया. परमेश्वर स्वतः म्हणेल की हा मी आहे, मी तुमच्याबरोबर आहे, मी तुझ्याबरोबर आहे.
काळजी करू नको, हालेलुया. निराश होऊ नको, हालेलुया. पण कधी? ज्यावेळेस मी त्याला हाक मारणार त्यावेळेस, हालेलुया. माझी हाक तिथं पण पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे हाक मारणं मला गरजेचं आहे. प्रियानो, देवाचं वचन काय म्हणतं आहे पुढं? माझ्या देवाचे गुण तरी काय आहेत? माझ्या परमेश्वराचे गुण तरी काय आहेत? का परमेश्वर म्हणत आहे की असं, की का परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तू निराश होऊ नको? देवाचं वचन म्हणतं आहे की भिवू नको. यशया 54 आणि 4 4 आपण ज्यावेळेस पाहतो, देवाचं वचन म्हणतो भिवू नको, तू लज्जित होणार नाहीस, घाबरू नको, तू फजित होणार नाहीस. तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचे तुला विसर पडेल. तुला आपल्या वैधव्याच्या बट्याचे स्मरण यापुढे होणार नाही. कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम, इस्रायलचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे. त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. हालेलुया. त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. तो म्हणतो की त्या तारुण्यातील देखील तुला अप्रतिष्ठा तुला काय करणार नाही, की त्याचे बट्याचे तुला स्मरण होणार नाही. याचा अर्थ काय आहे? परमेश्वर म्हणतो की मी तुझे सर्व पाप तुझी काढून टाकलेले आहेत, त्या स्मरण देखील मी करणार नाही, त्याचं स्मरण देखील तुला होणार नाही. मी तुझा परमेश्वर आहे, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे, तो मी तुझा देव आहे. हालेलुया. तू निराश होऊ नको, कारण मी तुझा परमेश्वर आहे, मी तुझा पती आहे. पती म्हणजे काय आहे? आता मुलं म्हणतील याच्या ठिकाणी की माझा पती कसा काय? कारण मी मंडळीमधला भाग आहे आणि मंडळी ही देवाची वधू आहे. हालेलुया. मंडळी ही देवाची वधू आहे आणि म्हणून परमेश्वर सांगत आहे की मी तुझा पती आहे. म्हणजे लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट पुरवठा करणारा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात की तुम्ही निराश होऊ नका. हालेलुया. देवाचं पुढं वचन काय त्या ठिकाणी म्हणतं की काय, की सोडलेला व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलवित आहे. एखाद्या टाकलेल्या स्त्रीला जसं बोलवतो ना, तसं परमेश्वर म्हणतो मी तुला तो बोलवत आहे. कारण त्या स्त्रीचं दुःख काय असतं ना, फक्त त्या स्त्रीलाच माहीत असतं. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणत आहे की सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलवित आहे. तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलवित आहे, असे तुझा देव म्हणतो. केवळ क्षणभर मी तुला सोडले तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. हालेलुया. देवाचं वचन म्हणते की मी तुला क्षणभर, एका क्षणासाठी, एका सेकंदासाठी जर मी सोडलं तर मोठ्या करुणेनं मी तुला जवळ करेन. हालेलुया. तो जवळ करणारा परमेश्वर आहे. एक क्षणासाठी जर आपल्याला वाटलं असेल की मी निराश झालेलो आहे, मी तुटलेलो आहे, हालेलुया, तर एक गोष्ट तुमच्या मनामध्ये असू दे की तो परमेश्वर म्हणतो की मी तुला एक क्षण जरी मी सोडलं, मोठ्या करुणेनं मी तुला जवळ करणारा परमेश्वर मी तुझा देव आहे. हालेलुया. तर खरंच परमेश्वर त्याचे गुण आहेत, हे त्याचे गुण आहेत, कारण तो मनुष्य नाही आहे, तो परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणतो मी 7:70 मी तुला क्षमा करणारा परमेश्वर आहे. 7:70 मी तुला क्षमा करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन म्हणते की मी तुला क्षणभर जर सोडलं ना, मोठ्या करुणेने मी तुला जवळ करणार आहे. आणि म्हणून तू निराश राहू नको, कारण तू लज्जित आणि फजित होणार नाहीस, कारण मी तुझा परमेश्वर आहे. हालेलुया. त्या देवाचे आपण लेकरं आहोत, जो परमेश्वर आकाश आणि पृथ्वी ज्यानं निर्माण केली त्या परमेश्वराचे आपण लेकरं आहोत. आणि म्हणून कधीही तुम्ही निराश होऊ नका. आज मी तुम्हाला काय सांगत आहे, पुढे मी तुम्हाला आणखी काही सांगणार आहे, पण एक त्याचे गुण पहिला आपण पाहत आहोत. अजून काय देवाचं गुण आहे? देवाचं वचन म्हणतं की 8व्या वचनामध्ये, त्याच्यामध्येच यशया 54:8 रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले. रागाच्या त्यावेळेस मला राग आला होता. कारण का? परमेश्वर काय म्हणत आहे, कारण तू एक चूक केली होती त्याच्यामुळे मला राग आला होता. रागाच्या आवेशात, त्यावेळेस मला राग होता ना, परमेश्वर म्हणतो की रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपले, पण मी तुझवर दया करीन, तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन, असे तुझा देव तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो. हालेलुया. तुझा उद्धारकर्ता, माझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणत आहे. रागाच्या आवेशात थोडा वेळासाठी मी तुला सोडलं होतं, पण मी तुला मोठ्या करून तुला मी जवळ करणारा परमेश्वर आहे. मी तुझ्यावरती दया करीन. हे कोणाला सांगत आहे? याकोबाला. आपण ज्या ज्यावेळेस प्रार्थना करतो आपण म्हणतो की अब्रामाच्या देवा, याकोबाच्या देवा, जे याकोबाला सांगत आहे, जे अब्रामाला सांगत आहे, तोच परमेश्वर मला देखील सांगत आहे. तू लज्जित होऊ नको, तू लज्जित होणार नाहीस, तू फजित होणार नाहीस. तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. हालेलुया. मी तुला क्षणभर सोडलं होतं, पण मोठ्या करुणेने मी तुला जवळ करणारा परमेश्वर आहे. पण घाबरू नका, निराश होऊ नका. हालेलुया. निराश होऊ नका. पुढं देवाचं वचन माहिती होतं. आणखी एक गुण परमेश्वराचं काय म्हणत आहे? यशया 48:17 परमेश्वर म्हणतो, परमेश्वर तुझा उद्धार करता, इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. हालेलुया. परमेश्वर म्हणतो की तू निराश होऊ नको, तू मार्गामध्ये भटकू नको, तू मार्गामध्ये मागे फिरू नको, कारण परमेश्वर म्हणतो मी तुला माझ्या मार्गाने तुला घेऊन जाईन.
तुला कोणत्या मार्गाने घेऊन जायचं त्या मार्गाने मी तुला घेऊन जाईन. हालेलुया. कारण परमेश्वर आपल्या समोर चालणारा देव आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतो काय करतो, कारण मी तुझा उद्धार करता परमेश्वर आहे. तुझ्या मातेच्या उदरामध्ये असताना मी माझ्या हाताने तुला घडवलेलं आहे, माझ्या नेत्राने पाहिलेलं आहे, तुझ्या नावाचं तुला हाक मारलेला आहे, असं परमेश्वर म्हणत आहे. आणि तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे की काय करत आहे, की मी ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्या मार्गाने मी तुला घेऊन जातो. हालेलुया. आणि म्हणून निराश होऊ नका. देवाचं वचन पुढं काय म्हणतं आहे, पण त्यासाठी एक महत्त्वाचं आहे, त्यासाठी मला एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि देवाचं वचन काय सांगत आहे, की पुढं आपण ज्यावेळेस म्हणतो की तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकलास. यशाया 48 आणि 18 ते वचन आहे की तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकलास तर बरे होते, मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटासारखी झाली असती. फक्त एकच काम कर, मी ज्या दिलेल्या तुला आज्ञा आहेत त्या आज्ञा तू ऐकून घे, त्या आज्ञा तू लक्षपूर्वक ऐक आणि त्या आज्ञा तू पहा. हालेलुया. म्हणजे तुझी काय करेल, की परमेश्वर तुझी शांती नदीसारखी, जसं नदीचं पाणी शांत असतं, परमेश्वर म्हणतो तशी तुझी शांती होईल, नदीसारखी शांती होईल. आणि तुझी धार्मिकता लाटाप्रमाणे का म्हटलं, कारण धार्मिकता लोकांना ती दिसेल, जसं लाटा दिसतात, लाटा उचंबून मोठमोठ्या लाटा येत असतात. परमेश्वर वचन म्हणतं ज्यास तू असं करशील तुझ्या त्या धार्मिकता लाटाप्रमाणे काय करतील, लाटासारखी झाली असते, जर तू आज्ञा पाळशील तर. हालेलुया. तो परमेश्वर आज तुमचा माझा देव आहे. देवाचं वचन काय म्हणतं, की यशाया 41:9 देवाचं वचन सांगत आहे की मी तुला हाती धरून आज मला आणि तुम्हाला परमेश्वर सांगत आहे, ऐकणाऱ्या प्रत्येक लोकांना सांगत आहे की देवाचं वचन काय सांगत आहे, की निराश का होऊ नको. कारण देव काय म्हणत आहे यशाया 41:9 मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमापासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही. हालेलुया. देव म्हणतो मी कधीच तुमचा त्याग केलेला नाही आहे. कारण देवाचं वचन मत्तेच्या पुस्तकामध्ये म्हटलं, आकाश आणि पृथ्वी निर्माण होण्या अगोदर मी तुम्हाला निवडून ठेवलेलं आहे. आता इथं सेवक आहे म्हणू नका. सेवक याचा अर्थ काय, आपण प्रत्येकजण देवाचे सेवक आहोत, प्रत्येकजण देवाचे शिष्य आहोत. कसे, कारण जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो, जो त्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतो, परमेश्वर म्हणतो ते माझे शिष्य आहेत, ते माझे मुलं आहेत, ते माझे बंधू आहेत, ते माझे भगिनी आहेत, त्या माझ्या आई आहेत. हालेलुया. आणि म्हणून वचन सांगत आहे की मी कधीच तुझा त्याग केला नाही आहे, मी तुला पृथ्वीच्या दिगंतापासून मी तुला काय केलं, हाताला धरून मी तुला घेऊन आलेलो आहे. हालेलुया. प्रभूचं वचन पुढं काय म्हणतं आहे. आज मी तुम्हाला वचन का जास्त सांगत आहे, रेफरन्स सांगत, कारण पुढं उदाहरण पाहणार आहोत. कारण वचनाशिवाय बोलणं अशक्य आहे, कारण वचन हे सत्य आहे. ज्यावेळेस आपण ह्या वचनाकडे आपण कान देऊ ना, तुम्ही देखील ज्यावेळेस हे वचनाचा रेफरन्स आहेत नंतर तुम्ही वाचा, तुम्हाला देखील एक नवीन शक्ती संपादन होईल. कारण तोच परमेश्वर माझा आणि तुमचा आहे. हालेलुया. ज्या परमेश्वर मला उभं केलेलं आहे तोच परमेश्वर तुम्हाला देखील, जे निराश आहेत त्यांना देखील उभं करेल. हालेलुया. देवाचं वचन काय म्हणतं, यशायाच्या पुस्तकाचा 42 अध्याय आणि 4 वचन. देवाचं वचन म्हणते, पृथ्वीचा न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही, द्वीपे त्यांच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करीतात. हालेलुया. देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे, काय म्हणत आहे, तो पृथ्वीचा न्याय स्थापीपर्यंत, जोपर्यंत ह्या पृथ्वीवरती लोकांचा न्याय होणार नाहीये तोपर्यंत तो कधी मंदावणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तो काल, आज आणि तो उद्या तो सारखाच परमेश्वर आहे, तो युगानुयुग परमेश्वर आहे. हालेलुया. तो अगोदरही सामर्थ्यशाली होता, आजही सामर्थ्यशाली परमेश्वर आहे आणि उद्याही तो सामर्थ्यशाली तसाच असणार आहे परमेश्वर. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो तो कधीच मंदावणार नाही, तो कधीच भंगणार नाही. हालेलुया. का तो परमेश्वर माझा तुमचा देव आहे. आणि म्हणून तुम्ही निराश होऊ नका. हालेलुया. हालेलुया. आणखी एक देवाचं गुण आपण पाहणार आहोत. पुढे देवाचं वचन की यशाया 43 आणि 15 म्हणतो, मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे, मी इस्रायलाचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे, जो समुद्रात मार्ग प्रचंड प्रवाहात वाट करीतो. हालेलुया. ज्याने तांबडा समुद्र दुभागला तो परमेश्वर मी तुमचा देव आहे, तो परमेश्वर तुमचा आणि माझा पिता आहे, की मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. तो पवित्र प्रभू आहे. दुसरी गोष्ट, मी इस्रायलाचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे. देव म्हणतो मी तुमचा राजा आहे, ज्यानं समुद्रामधून मार काढला तो परमेश्वर तुमचा आणि माझा पिता आहे. हालेलुया. त्या लोकांना देखील असं वाटलेलं कदाचित की ज्या मिस्रामधून लोक त्या मोशेबरोबर जात असताना
जेव्हा त्यांना तांबडा समुद्र आला, पुढे तांबडा समुद्र होता, पाठीमागे फारोचे सैन्य होते, ते देखील घाबरले होते, ते देखील निराश होते. पण माझा परमेश्वर, माझा आणि तुमचा परमेश्वर तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. त्याने त्या तांबड्या समुद्र देखील दुभागला आणि आपल्या त्याचे लोक आहेत त्या लोकांना सुखरूपतेने त्या समुद्रामधून वाट काढून त्या समुद्राच्या पलीकडे घेऊन गेला. पण जे लोक त्याच्यावरती उठले होते त्या लोक सर्व त्यांचे जे रथ होते, असं म्हटलं की त्यांचे रथ जे ते सैन्य होते ते सगळे मरून गेले. हालेलुया. कारण जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो, जे त्याचे लोक आहेत, त्यांच्याबरोबर परमेश्वर आहे. आणि तोच परमेश्वर आजही, तोच परमेश्वर माझ्या आणि तुमच्याबरोबर आहे. आणि म्हणून कधीही तुम्ही निराशामध्ये राहू नका. देवाचं वचन काय म्हणतं आहे पुढं? परमेश्वर वचन म्हणतं यशाया 43 आणि 2 परमेश्वर म्हणतं, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेन. तुझ्या पाण्यामधून चालशील, परमेश्वर वचन म्हणतं, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेन. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. ज्वाला तुला पोळणार नाहीत. हालेलुया. याचं स्पष्टपणे उदाहरण आहे. ज्या शद्रक आणि मेशक आणि अभेदनको ह्यांना देखील ज्या त्या 7 पट तापवलेल्या त्या भट्टीमध्ये देखील त्यांना टाकण्यात आलं. असं म्हणजे त्यांच्या जे पाय मोजे त्यांना घातले होते त्याला देखील ते पोळले नाही. त्यांना त्या आग देखील त्यांना भाजू शकले नाही. पण जे त्यांना टाकण्यासाठी आतमध्ये गेले होते ते सर्व जळून खाक झाले असं म्हटलेलं आहे. पण तो जे त्याचे लोक होते, जे परमेश्वराचे लोक होते, त्यांना परमेश्वरानं सुखरूपतेनं त्या ठिकाणी बाहेर काढलं. हालेलुया. त्या तप्त भट्टीमध्ये देखील परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी उतरला. आणि म्हणूनच राजा म्हणाला की मी तर लोकांना 3 टाकलेले आहेत, पण मला 4था कोण आहे? कारण 4था परमेश्वर स्वतः त्यांच्यासोबत होता. तोच परमेश्वर आज माझा आणि तुमचा देव आहे. मग का आपण निराश होतो? हालेलुया. कारण देवाचं वचन म्हणतं, तू कधीही त्या नदीतून चालशील पण तुला ते पाणी देखील बुडवू शकणार नाही. तू ज्वालातून जाशील पण त्या ज्वाला देखील तुला पोळणार नाहीत, भाजणार नाहीत. कारण मी तुझा देव आहे, मी तुझा परमेश्वर आहे. हालेलुया. हे माझ्या देवाचे गुण आहेत, हे तुमच्या देवाचे गुण आहेत. यशाया 44:24 बघतो, तुझा उद्धार करता गर्भावस्थेपासून तुला घडणारा परमेश्वर म्हणतो, मी वस्तुमात्राचा करता परमेश्वर आहे. मी एकट्याने आकाश पसरले, पृथ्वीचा विस्तार केला, तेव्हा मजजवळ कोण होते? देव म्हणतो मी हे एकट्यानं केलेलं आहे. असं का परमेश्वर म्हणत आहे? कारण ह्यासाठी सांगत आहे की माझा देव ईर्ष्यावान परमेश्वर आहे. तो जे बोलतो ते करतो. हालेलुया. त्याच्या मुखातून निघालेलं प्रत्येक वचन हे सत्य आहे. त्याच्या मुखातून निघालेलं प्रत्येक वचन हे सत्य आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगत आहे की आज हे वचनच आपल्याला नवी शक्ती देणार आहे. हे माझ्या आणि तुमच्या देवाचे गुण आहेत. तो एवढा सुंदर, एवढा चांगला परमेश्वर आहे. आणि म्हणूनच परमेश्वर सांगत आहे की या महामारीमध्ये देखील तुम्ही निराश होऊ नका. अनेक लोक असतील तुम्हाला की जे तुम्हाला निराश करत असतील, ते तुम्हाला पाय खेचत असतील, तुम्हाला पाठीमाग खेचत असतील. कदाचित तुम्ही आजाराने आज तुम्ही निराश झाला असेल, कदाचित तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील की हाताला येत नसेल, तुम्ही निराश झाला असेल. परमेश्वर म्हणतो मी तुझा देव आहे. ज्या मार्गाने तुला जायचं आहे त्या मार्गाने मी तुला घेऊन जाईन. फक्त एकच कर, मी ज्या दिलेल्या आज्ञा आहेत त्या लक्षपूर्वक ऐक आणि त्या कारण मी तुझा परमेश्वर आहे. मी तुला त्या मार्गामधून घेऊन जाईल. हालेलुया. देवाचं वचन पुढं म्हणतं, हे सर्व देवाचे, माझ्या आणि तुमच्या देवाचे गुण आहेत, माझ्या आणि तुमच्या पित्याचे गुण आहेत. हालेलुया. जो परमेश्वर सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. देवाचं वचन काय म्हणतं आहे पुढं? नीतिसूत्र याचा 30वा अध्याय 5व्या वचनामध्ये खूप सुंदर देवाचं वचन आहे. ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे, त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे. जे त्याचा आश्रय करतात, परमेश्वर म्हणतो ते मी त्याची ढाल आहे. कुणाला घाबरायचं? का मी निराश व्हायचं? कारण तो जर माझी ढाल आहे, मी कुणाला घाबरत आहे? कारण देवाचं वचन म्हणतं ईश्वराचे प्रत्येक वचन ईश्वराच्या मुखातून निघालं, प्रत्येक माझ्या परमेश्वराच्या मुखातून निघालं प्रत्येक वचन हे काय आहे? शुद्ध आहे. हालेलुया. सोन्यापेक्षा शुद्ध आहे म्हटलेलं आहे. परमेश्वर म्हणतो शुद्ध आहे, त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे. आश्रय करणाऱ्यांची. हालेलुया. जसं 91 स्तोत्रामध्ये म्हणतो, जो सर्व समर्थाच्या सावलीत राहील, जो परमात्म्याच्या काय करेल? तो परमात्म्याच्या गुप्तस्थळी वस्ती करेल. हालेलुया. जो परमात्म्याच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील, त्याच्या सानिध्यामध्ये, त्या आश्रयामध्ये तो राहील. प्रियानो, परमेश्वर काय सांगत आहे? हालेलुया. थँक्यू दादा, सगळेजण ऐकत आहोत, खूप आनंद वाटत आहे. हालेलुया. सर्वांना देव आशीर्वाद करो, सुखरूप ठेवा. हालेलुया. परमेश्वर काय म्हणत आहे? परमेश्वर काय पुढे म्हणत आहे? देवाचं वचन म्हणतं आहे की नीतिसूत्र याचा 21वा अध्याय 21व वचन म्हणतं की जो धार्मिकता व दया यास अनुसरून वर्ततो त्याला जीवन, धार्मिकता व सन्मानही प्राप्त होतात.
हालेलुया. तुम्हाला जर आज कोणी निराश करत असेल, जर तुमचा पाय कोणी खेचत असेल, जर तुम्हाला कोणी निराशेमध्ये कोणी टाकत असेल, एक गोष्ट असू दे की ते तुला काहीही करू शकणार नाहीत. का देवाचं वचन म्हणतं, काय देवाचं वचन म्हणतं, यशया याचा 40वा अध्याय खूप खूप सुंदर वचन आहे. त्याच्यामध्ये देवाचं वचन म्हणतं, यशया 40 आणि त्याच्यामध्ये एक वचन आहे. परमेश्वराचं वचन म्हणतं, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. जे त्याच्यावरती आशा धरून आहेत, परमेश्वर म्हणते ते नवी शक्ती संपादन करतील. हालेलुया. आज मला निराश होण्याचं कारण नाही आहे, कारण जर मी परमेश्वराच्या आश्रयामध्ये मी आहे, जर मला निराश होण्याचं कारण नाही आहे. परमेश्वर वचन म्हणतं ते नवीन शक्ती संपादन करतील. हालेलुया. जसं परमेश्वर वचन सूत्र 21:21 मध्ये म्हणतो, जो धार्मिकता व दया यास अनुसरून वर्ततो त्याला जीवन, धार्मिकता व सन्मानही प्राप्त होतात. हालेलुया. तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू दे, तुम्हाला कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न करू दे, पण देवाचं वचन म्हणतं की जो धार्मिकतेमध्ये चालतो, जो त्याची दया यास अनुसरून वर्ततो, परमेश्वर त्याला जीवन पण मिळालेलं आहे, त्याला धार्मिकता पण मिळालेली आहे आणि त्याला सन्मान देखील मिळालेला आहे. हालेलुया. हालेलुया. का देवाचं वचन आहे ते. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं यशया पुस्तक याचा 60वा अध्याय 20 वचनमध्ये, तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. तुझे शोकाचे दिवस संपले आहेत. आज त्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगत आहे, आपल्या प्रत्येकाच्या शोकाचे दिवस संपलेले आहेत, जर मी त्याच्या आश्रयामध्ये आहे. हालेलुया. जर मी त्याच्या आश्रयामध्ये आहे तर माझे शोकाचे दिवस माझे संपलेले आहेत. हालेलुया. घाबरू नका प्रियानो, घाबरू नका, कधीही घाबरू नका, का तो परमेश्वर माझा आणि तुमचा देव आहे. आणि म्हणूनच परमेश्वर सांगत आहे, जो याकोबाला सांगत आहे तोच परमेश्वर मला देखील सांगत आहे, तो तुम्हाला सांगत आहे की तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप आहे. परमेश्वर म्हणतो मी सार्वकालिक दीप आहे. जर माझा सार्वकालिक दीप आहे, माझं कोणीही काही करू शकणार नाही. कितीही माझ्याविरुद्ध काहीही बोलू देत, हालेलुया, परमेश्वर मला उंचावत जाईल. प्रियानो, हालेलुया. त्याच्याकडे कान देऊ नका. कोणी तुमच्याबद्दल काय बोलतो ना, त्याच्याकडे तुम्ही कान देऊ नका. फक्त तुमची नजर, तुमचे नेत्र फक्त परमेश्वराकडे असू दे. परमेश्वर तुम्हाला उचलून धरेल. हालेलुया. मीही तेच करत आलेलो आहे आणि आत्ताही तेच करतो आहे. बऱ्याच लोक आहेत, माझ्याबद्दल काय तर बोललं जाते, माझ्याबद्दल काय तर सांगितलं जातं, हालेलुया, लक्ष देत नाही. हालेलुया. कारण रस्त्याने जाताना बरेच कुत्री देखील भुंकतील, पण त्या कुत्र्याकडे भुंकत राहिलो तर आपला टाईम वेस्ट जाईल. मला टाईम वेस्ट करायला, कारण टाईम कमी आहे, वेळ कमी आहे. परमेश्वर वचन म्हणतं हा परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, मला ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. हालेलुया. आज निराश होऊन आपल्याला पाठीमागे फिरायचं नाही आहे, कारण रस्त्याने जाताना अनेक लोक आहेत जे तुम्हाला सगळे चांगलेच म्हणतील, याचं शक्यता कमी आहे. कारण तुम्हाला सांगतो, यहुदा इस्रायल देखील प्रभू येशू बरोबर होता, पण त्यानंच प्रभू येशूला धरून दिलं. हालेलुया. कारण आपलेच लोक आहेत, आपल्याला काय करतील, मागे खेचण्याचा प्रयत्न करतील, पण निराश होऊ नका, कारण माझा आणि तुमचा परमेश्वर काय म्हणतो, तुम्हाला ऑलरेडी मी सन्मान दिलेला आहे. जर मी जो धार्मिकता व दयास अनुसरून वर्ततो त्याला जीवन, धार्मिकता व सन्मान ही प्राप्त झालेली आहे. हालेलुया. हे देवाचं वचन आहे प्रियानो, हे देवाचं वचन आहे, हे माझ्या आणि तुमच्या देवाचं वचन आहे. कारण का आहे? मी एक प्रश्न केला, कारण का? याचं कारण काय आहे? देवाचं वचन म्हणतं स्तोत्रसंहिता 9 आणि 18 मध्ये, कंगालाचे नेहमीच विस्मरण होणार नाही, दिनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही. हालेलुया. देवाचं वचन स्पष्टपणे सांगत आहे. आज मला जर निराशा येत आहे, देवाचं वचन म्हणतं कंगालांचे नेहमीच विस्मरण होणार नाही. नेहमीच तुमचं विस्मरण कधीच होणार नाही. कंगालांची नेहमीच विस्मरण होणार नाही आणि दिनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार. जे दीन आहेत, जे लीन लोक आहेत, परमेश्वर म्हणतो त्यांच्या आशेचा भंग कधीच सर्वदा होणार नाही. परमेश्वर म्हणतो सर्वदा होणार नाही. आणि म्हणून तुम्ही निराश होऊ नका, तर देवामध्ये चालत राहा, परमेश्वर तुम्हाला उचलून धरेल. हालेलुया. हालेलुया. कारण जर माझा परमेश्वर आहे तर मला कोण खाली खेचू शकणार? हालेलुया. मला कोणी संपवण्याचा प्रयत्न करेल ते स्वतः संपून जातील, कारण का देव माझा परमेश्वर आहे. माझ्याबरोबर स्वतः परमेश्वर, जर माझा परमेश्वर माझा देव पिता आहे, तो जर माझ्याबरोबर आहे तर मला आणि तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. हालेलुया. कधीही निराशेमध्ये पडू नका, कारण तो देव परमेश्वर आहे. कारण देवाचं वचन जे त्याच्यावरती आशा ठेवून चालतात, परमेश्वर म्हणतो ते नवीन शक्ती संपादन करतात. नवीन शक्ती. फक्त माझी आशा परमेश्वरावर असू दे. हालेलुया. शेवटचं खूप सुंदर वचन असणार आहे, पण ते अजून त्याला टाईम आहे. पण त्याच्याबद्दल मला तुम्हाला काय सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? देवाचं वचन काय म्हणतो? दावीद राजा काय म्हणतो?
एक दावीद राजा होता. दावीद राजा काय म्हणत आहे बघूया आपण. ना मी तुम्ही तुमच्यातला कोणी जे ऐकत आहे त्याच्यातला देखील कोणी राजा नाही, ना मी पण राजा नाही आहे. आम्ही राजवाड्यात देखील काम करत नाही. पण दावीद राजा म्हणत आहे, जर राजाला परमेश्वराची गरज आहे. आणि तो राजा काय म्हणत आहे स्तोत्रसंहिता 40मध्ये 1-3 प्रमाणे, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. प्रियानो, मी तुम्हाला अजून देखील सांगत आहे, निराश राहू नका. जे दाविदानं केलं, दाविदा देखील निराश झाला होता. मी तुम्हाला त्याचं उदाहरण तुम्हाला पुढे देईन. पण दावीद राजा या ठिकाणी काय सांगत आहे, काय परमेश्वराचं वचन आहे, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. धीर धरून. आपल्याला इच्छा असते की मला लगेच प्राप्त व्हावं, पण देवाची इच्छा असते थोडंसं धीर धरणं गरजेचं आहे. देवाची इच्छा ओळखणं गरजेचं आहे. मी आज निराश आहे, पण उद्या मला परमेश्वर शक्ती देणार आहे. तो परमेश्वर माझ्याबरोबर आहे. फक्त धीर धरणं. म्हणून दावीद राजा सांगत आहे, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले. माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. परमेश्वर, दावीद राजा म्हणतो, माझी पावले त्याने स्थिर केली. हालेलुया. माझी पावलं त्याने स्थिर केली. काय केलं त्यानं, की दलदलीतून त्यानं बाहेर काढलं, पापातून मला बाहेर काढलं. आणि त्यानं मला काय केलं, की त्यानं चिखलातून काढून मला त्या खडकावरती मला स्थिर केलं. तोच परमेश्वर तुमचा आणि माझा आहे. जर दावीद राजा म्हणत आहे, तर मला देखील तेच परमेश्वर सांगत आहे. आज मला देखील तेच गरज आहे, की माझा आणि तुमचा देखील पाय तो खडकावरती स्थिर करेल. पण एकच गोष्ट, की त्याच्यावरती आशा ठेवून चालणं गरजेचं आहे. देवाचं वचन पुढं काय म्हणत आहे, की त्याने माझ्या मुखात नवे गीत, आपल्या देवाचे स्तोत्र घातले. हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. हालेलुया. आज जे माझा द्वेष करत आहेत, आज मला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यावेळेस परमेश्वर माझ्यामध्ये मुखामध्ये नवीन गीत घालील, परमेश्वर ज्यावेळेस ते लोक पाहतील ना, ते देखील भयभीत होतील, की हा व्यक्ती एवढा निराशेमध्ये होता, पण आज हा कुठे आहे. हालेलुया. आज हाच प्रॉब्लेम आहे. आज हाच प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. तो हाच प्रॉब्लेम आहे. कारण मनुष्य खाली खेचण्याचा प्रयत्न परमेश्वर उचलत आहे. पण जे खाली खेचत त्यांना आश्चर्य वाटत आहे, की हा व्यक्ती आज असं कसं घडत आहे. प्रश्न पडलेला आहे. प्रियानो, मी तुम्हाला काय सांगत आहे प्रियानो, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. हे माझ्या देखील जीवनामध्ये. आज हा तुम्हाला मेसेज सांगण्याचं कारण एकच आहे प्रियानो, की तुम्ही निराश होऊ नका. कारण मी देखील निराशेमध्ये होतो, पण ह्या वचनाने मला आज नवीन शक्ती मला संपादन झाली. आणि म्हणूनच आज पास्टर म्हणून मी तुमच्यासमोर आहे. हालेलुया. जर देवानं मला निवडलेलं आहे ना, तर माझं मनुष्य काही वाकडं करू शकत नाही. कारण देव माझा, परमेश्वर माझा रक्षण करता देव आहे. परमेश्वर माझे पाऊल माझ्या खडकावरती स्थिर करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन काय म्हणत आहे, परमेश्वराचं वचन काय म्हणत आहे, की पुढं काय म्हणत आहे, म्हणून कोणी निराश होऊ नका, कारण देव आपल्याबरोबर आहे. बायबलमधील देखील काही उदाहरणं आहेत, आपण ते पाहणार आहोत. त्याने देखील ते निराश झाले होते. पण परमेश्वरानं काय केलं, की त्यांचं पाय स्थिर केलं. हालेलुया. परमेश्वरानं त्यांना स्थिर केलं. कोण आहे त्याच्यामध्ये काही उदाहरणं आहेत. तुम्हाला माहिती आहे, की पहिलं उदाहरण जे आहे उत्पत्तीपासून आपण बघत गेलो तर पहिला अब्राहम जे उदाहरण आहे, फार मोठं उदाहरण आहे. तुम्हाला ते अब्राहमाला देखील एक निराशा होती. परमेश्वरानं त्याला निवडलं तर होतं, त्याला पाचारण केलं. अब्राहम हा निसंतान होता, त्याला पुत्र नव्हता. सारा ही वांज होती. परंतु प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वरानं ते निवडलं, तो 75 वर्षाचा होता. 75 वर्षात परमेश्वरानं त्याला अभिवचन दिलं होतं, की तुला मी राष्ट्राचा पिता करीन. तुझी संतती ही वावच्या कणा इतकी असेल. जे तारे आहेत, जे आकाशामध्ये जेवढे तारे आहेत, तेवढी तुझी संतती, म्हणजे किती मोजता येणार ना तेवढी तुझी संतती असेल. पण त्यासाठी अब्राहमाला 25 वर्ष वाट पाहावं लागली. अब्राहमाला एक भीती होती, निराशा होती. किती म्हणजे निराशा काय होती, की ज्यावेळेस त्याला परमेश्वरानं सांगितलं, पण त्याच्यापूर्वी परमेश्वरानं ज्यावेळेस त्याला सांगितलं, त्यावेळेस त्याला असं वाटलेलं होतं, की कदाचित मी निसंतान आलेलो आहे आणि मी निसंतानच मरून जाईन. कदाचित दुसरा कोणीतरी माझा वंश चालवतील. परंतु आपण जर वाचलं, की उत्पत्तीचा 15 अध्याय 1 ते 6 वाचलं तुम्हाला समजेल. आता मी जास्त वाचत नाही, कारण आपल्याला टाईम कमी आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की उत्पत्ती 15 आणि तुम्ही 1 ते 6 तुम्ही वाचा. अब्राहम देखील निराश होता, कारण त्याला असं वाटत होतं, की मी निसंतान आहे आणि मी निसंतानच मरून जाईन. पण त्याच परमेश्वरानं त्याला 100 वर्षाचा झाल्यानंतर त्याला मुलगा त्याला दिला. इसाकासारखं त्याला लेकरू दिलं. हालेलुया. ज्या साराची कूस बंद असताना देखील तिला लेकरू दिलं. हालेलुया. कूस बंद होती. परमेश्वराचं असं वचन म्हणतं, की मेडिकली आपण बघितलं, की तिची कूस बंद झाली होती. परंतु तरी देखील तिला परमेश्वरानं
पुत्र दिला. ती जी निराशा परमेश्वरानं दूर केली, पण त्यासाठी त्यानं धीर धरून 25 वर्ष त्या विश्वासामध्ये चालत राहिला. आज आपल्याला देखील एक गोष्ट आहे की मला निराशेमधून बाहेर पडायचं आहे, तर तो धीर माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. तो अब्राहमासारखा विश्वास माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण मी ज्या देवावरती विश्वास ठेवतो, तुम्ही ज्या देवावरती विश्वास ठेवतात, तो परमेश्वर ह्या निराशेतून तुम्हाला मला बाहेर काढणार, 100% बाहेर काढणार. कारण तो माझा आणि तुमचा परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. कारण देवाचं वचन म्हणतं, तो कधीही आपल्याला सोडणार नाही, कधी टाकणार नाही, कधी तू लज्जित आणि कधी तू फजित होणार नाहीस, कारण मी तुझा देव आहे. हालेलुया. परमेश्वर वचन काय म्हणतं आहे प्रेम, काय म्हणतं आहे? आणखी एक वचन जर बघितलं की योसेफ, तुम्हाला ते योसेफ 17 वर्षाचा असताना त्याला एक काम केलं की परमेश्वरानं ज्यावेळेस बघितलं याकोबाचा तो प्रिय पुत्र होता. एक गोष्ट होतं की योसेफाला देखील त्याच्या भावाने त्याला एवढं त्याला छळलं, त्याला निराशा आणली, त्याने मारण्याचा प्रयत्न केला, त्याला खड्ड्यामध्ये ढकलून दिलं, त्याचे वस्त्र काढलं, त्याचा जो झगा होता त्या बापाने त्याला खास झगा, पायघोळ झगा म्हटलेला आहे, तो काढून त्याला बकऱ्याचं रक्त लावलं आणि त्या बापाला दाखवून तो मेलेला आहे. पण त्याने काय केलं, खड्ड्यामध्ये टाकलं त्याला, परंतु त्याला विकलं देखील. त्याला मिस्राच्या त्यांना असं म्हटलं की त्यांना विकलं त्याला. परंतु परमेश्वरानं काय केलं की त्यांना तो 17 वर्षाचा असताना ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तो प्रवास जर तुम्ही बघितला की त्या भावाने त्याला विकण्याचा प्रयत्न केला, त्याने मारण्याचा प्रयत्न केला. कशासाठी? देवानं त्याला त्या 17 वर्षामध्ये एक स्वप्नाद्वारे दर्शन दिलं होतं की तो शेतामध्ये अनेक पेंड्या त्याच्या काय करत आहे की मध्ये एक पेंडी उभी आहे, म्हणजे तो आहे, आणि ज्या 11 पेंड्या आहेत त्यासमोर झुकलेल्या आहेत, त्याला नमन करत आहेत. त्याच्यामध्ये गर्व हा युगो होता की हा आमच्यावरती राज्य करणार का? आणि ह्याच्यासाठी ते काय होते की त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यामध्ये इगो होता की हा पुढे जाईल, हा राजा होणार का, हा आमच्यावरती राज्य करणार का, आम्ही ह्याला नमन करणार का, हा छोटा असून आम्ही त्याला नमन करणार का? पण तोच योसेफ ज्या पोटीपरच्या घरामध्ये त्याला विकलं गेलं, त्या पोटीपरच्या पत्नीनं देखील त्याच्यावरती काय केलं की त्याला एकच म्हणाय की तू माझ्याबरोबर झोप. व्यभिचारासाठी ते करत होती, ते बोलवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यांना कधी देखील व्यभिचाराकडे तो गेला नाही. कारण तो एकच होता की ज्यावेळेस तुम्ही वाचाल योसेफाच्या पुस्तक, आपण ते योसेफाचं ज्यावेळेस कहाणी वाचाल, तो म्हणायचा परमेश्वर माझ्याबरोबर होता, परमेश्वर त्याच्याबरोबर होता. आणि म्हणूनच योसेफाला त्याला बंदीशाळेत देखील टाकण्यात आलं. त्या पोटीपरच्या बायकोने त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला, त्याला बंदीशाळेत टाकण्यात आलं. त्याच्यात देखील परमेश्वराने त्याला उंचावलं आणि त्याला त्या मिस्राचा पंतप्रधान म्हणून त्याला नेमण्यात आलं. जो काय जे काय ते हे घ्यायचं, जे काय निर्णय घ्यायचा तो घ्यायचा, आणि मग तो राजा त्याच्यामध्ये अस्तित्वात आणायचा. हालेलुया. किती मोठी गोष्ट आहे. 17 तो 30 वर्षाचा असताना हे प्राप्त झालं त्याला. पण 17 ते 30 जो मधला काळ आहे, त्याला कितीतरी निराशामधून जावं लागलं, पण त्या निराशेला तो घाबरला नाही, त्या निराशेमध्ये तो कधीही डगमगला नाही, तो धीरानं राहिला. कारण एकच गोष्ट होती, परमेश्वर त्याच्याबरोबर होता. आज जर तोच परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, तोच जो परमेश्वर माझ्याबरोबर आहे, का निराश होतो? जो योसेफाला उंचावू शकतो, जो अब्राहमाला त्या 100 वर्षामध्ये साराला त्या परमेश्वर त्याचे कुस बंद असताना जर त्याला ते लेकरू देऊ शकतो, त्याला राष्ट्राचा पिता करू शकतो, तोच परमेश्वर माझा तुमचा देव आहे. हालेलुया. त्याचं स्वप्न देखील खरं ठरलं की त्या 11 भावाने येऊन त्याला नमन केलं. हालेलुया. कारण त्याला परमेश्वराने त्याला विजन कधी दाखवलं 17 वर्षामध्ये. पण त्या 17 वर्षामध्ये असताना त्याचा जो प्रवास होता त्या आयुष्यातला, त्या प्रवासामध्ये कितीतरी त्याला खडतर जीवनामध्ये त्याला जावं लागलं. परंतु परमेश्वरानं ज्यावेळेस त्याला जे योजलं होतं, कारण परमेश्वरानं त्याला त्याच्यासाठी नाही तर त्याला पंतप्रधान, त्याला मुख्याधिकारी म्हणजे काय म्हणतो की त्याला एक पंतप्रधान म्हणून त्याला नेमायचं होतं. हालेलुया. पण त्याला एक सायकल होती, त्या सायकलमध्ये त्याला जावं लागलं. आज आपल्यामध्ये देखील अनेक जण निराश असतील, परंतु एक गोष्ट आहे प्रियानो, हे दिवस असंच राहणार नाही आहेत. कारण देवाचं वचन स्पष्टपणे सांगतो, कंगालाचे नेहमीच विस्मरण होणार नाही, घाबरू नका, कारण तो परमेश्वर आहे. फक्त धीर धर. आणखी काही थोडा वेळ मी सांगणार आहे तुम्हाला आणि मग मी संपवणार आहे. देवाचं वचन काय म्हणतं, परमेश्वराचं वचन. मोशेचं देखील भेटलं. मोशे देखील निराश होता. मोशे म्हणायचा की मी जड जिभेचा आहे, मी कसं बोलणार? ज्यावेळेस परमेश्वराने त्याला सांगितलं की तुला मी काय करत आहे की मिस्रामधून जे माझे लोक आहेत त्यांचा काय केलं की त्यांचा जो आवाज आहे मी ऐकलेला आहे, त्याचे जे रडणं आहे ते मी ऐकलेलं आहे, त्यांना मला बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी मी तुला नेमणार आहे. तो म्हणाला
मी जड जेबीचा आहे, मी कसं ते जाऊ, माझ्यावरती कसं विश्वास ठेवेल. परंतु परमेश्वर म्हटला, काळजी करू नको, मी तुझं मुख होईल. अहरोनाला मी तुझं मुख करेन. हालेलुया. अहरोनाला मी तुझं मुख करेन. हालेलुया. आणि म्हणूनच त्यानं कितीतरी लाख लोकांचं त्यानं नेतृत्व केलं. जो मोशे निराश होता की मी जड जेबेचा आहे म्हणून तो निराश झाला होता. त्याला भीती होती की मी कसं नेतृत्व करणार, मी कसं त्यांच्याशी बोलणार. पण परमेश्वर म्हटला, काळजी करू नको, निराश होऊ नको, अहरोनाला तुझं मुख करेन. हालेलुया. अहरोनाला तुझं मुख करेन. यहोशवा देखील निराश झाला होता. जो यहोशवा कधीही जीवनामध्ये हारला नाही, तोच यहोशवा एका आय नगर, म्हटलं की हाता एवढं एक नगर होतं, हाता एवढं म्हटलेलं आहे, त्या नगराकडून त्याला हार मानावी लागली. परमेश्वराचं वचन असं म्हणते की त्याला हार मान, तो एवढा निराश झाला की तो गेला राखेमध्ये, त्यानं गोंताट नेसलं, त्याने वस्त्र काढून टाकले, गोंताट नेसलं. तो निराश झाला होता. पण परमेश्वरानं पुन्हा एकदा त्याला म्हटलं, पुन्हा एकदा त्याला उभा केलं. पाप त्यानं केलं नव्हतं, पाप त्याच्यामधील आखाण म्हणून जो होता, व्यक्ती होता, त्या व्यक्तीनं काय केलं, पाप केलं होतं की जे यरीहोमधून जे सोनं नाणं, ते सोनं लुटलं होतं, त्याच्यातून काही भाग त्यानं स्वतःच्या घरामध्ये ठेवलं होतं, लपून ठेवलं होतं. त्याच्यासाठी यहोशवाला ती शिक्षा झाली आणि आय नगरापासून तो हारला. परंतु ज्यावेळेस देवाला त्यानं विचारलं, त्यावेळेस तो निराश झाला होता. परमेश्वर त्याला सांगितलं, अशा गोष्टी झालेल्या आहेत. परमेश्वर त्याला पुन्हा एकदा म्हटलं की तू जा, आय नगराला मी तुझ्या हातामध्ये दिलेला आहे. हालेलुया. तो पुन्हा एकदा उभा राहिला. तोच परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. तोच देव माझा आणि तुमचा परमेश्वर आहे. त्यानं एलिया देखील, तुम्हाला माहिती आहे, एलिया शेवटचं उदाहरण सांगत आहे. एलिया संदेशला बघितला, पण मी सांगत आहे तुम्हाला, एलिया देखील निराश झाला होता. ज्यावेळेस एलिया 1 राजे 19 अध्याय 1-4 आपण पाहिलं, समजत होतं की एलिया देखील निराश झाला होता, कारण सर्व संदेशाने मारून टाकलं होतं इजबेल राणीनं. तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काय केलं, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी राणीपासून कुठं, बैरशेबा इथे पळून गेला होता. तो निराश झाला होता. त्याने काय म्हटलेलं आहे, त्या ज्या 4थं वचन आपण वाचतो त्याच्यामध्ये, की आपला प्राण जाईल तर बरे हो असे वाटून तो म्हणाला, काय म्हणाला, परमेश्वर म्हणाला, तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर. कारण तो निराश झाला होता. तो निराश झाला होता. त्या इजबेल राणीपासून वाचण्यासाठी तो बैरशेबा इथं पळून गेला होता. त्या ठिकाणी तो लपून बसला होता. परमेश्वराला काय म्हणता, विनंती करत आहे की हे परमेश्वर, आता बस, पुरे झालं, आता तू माझा अंत कर, मला मारून टाक. पण त्याच परमेश्वरानं काय केलं, कावळ्याच्याद्वारे त्या ठिकाणी त्याला अन्न पुरवलं. त्याला पोटभर, असं म्हटलं देवाचं वचन की त्याला पोटभर अन्न त्याला पुरवलं. त्याला नवी शक्ती संपादन करून दिली, कारण त्याला पुढं वाटचाल भरपूर करायची होती. तोच परमेश्वर माझा आणि तुमचा आहे. दावीद राजा देखील निराश झाला होता. दावीद राजा, ज्यावेळेस तुम्ही एक शमूएल आणि 30वा अध्याय बघतो आपण, 1 शमूएलाचा 30वा अध्याय 1-5 आपण बघतो की आपल्याला त्याच्यामध्ये समजतं, त्या समयी दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्याकरिता शोकाकुल होऊन दगडमार करावा असे म्हणू लागले. पण दावीद आपला देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवून खंबीर राहिला. जे लोक होते ते त्याला दगडमार करणार होते, पण देवाचा वचन म्हणतो, तो देवावरती भिस्त ठेवून राहिला. तो देवावरती भिस्त ठेवून राहिला. दावीद राजा देखील त्याच्यातून चुकला नाही. अजून एक उदाहरण तुम्हाला देणार, ते खूप महत्त्वाचं उदाहरण आहे, ते जर तुम्ही ऐकलं ना तुम्हाला देखील ते खूप आवडेल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, पेत्रस देखील निराश झाला होता की ज्या पेत्रसानं परमेश्वराला, प्रभू येशूला 3 वेळेस नाकारलं, तो निराश झाला होता. तो पुन्हा एकदा मासेमारी करण्यासाठी गेला होता. पण तोच पेत्रस, त्याच पेत्रसाला प्रभू येशूनं पुन्हा एकदा 3 वेळेस त्याच्या मुखातून वधवून घेतलं. पेत्रसा, काय तू माझ्यावरती प्रेम करतोस? माझी मेंढरचा, काय पेत्रसा तू माझ्यावरती प्रेम करतोस? तू माझी मेंढर पा. काय पेत्रसा तू माझ्यावरती प्रेम करतोस? माझी मेंढर पा. हालेलुया. तोच परमेश्वर आहे. ज्या ठिकाणापासून त्याला निवडलं होतं, त्या ठिकाणापासून त्याला परमेश्वरनं त्याला बोलवलं होतं, पेत्रसाला बोलवलं होतं, त्याच ठिकाणी तो पुन्हा एकदा मासेमारीसाठी गेलो. जसं योहानाचं पुस्तक आपण वाचतो, त्या योहानाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला समजेल, ज्या ठिकाणापासून त्याला निवडलं होतं, तो मासेमारी करताना पेत्रसाला निवडलं होतं. त्याला म्हटलं होतं, माझ्या मागे येईल, कारण तुला मासे धरणार नाही तर माणसे धरणार करीन. ज्यावेळेस त्यानं नाकारलं, जेव्हा तो निराश झाला होता, पुन्हा एकदा तो मासेमारीसाठी गेला होता. प्रभू येशू त्या ठिकाणी स्वतः गेला. ज्या ठिकाणी ते मासेमारी करतो त्या ठिकाणी प्रभू येशू स्वतः गेला आणि त्याला म्हणाला, त्याला पुन्हा एकदा, ज्या 3 वेळेस ते नाकारल्यामुळे तो निराश झाला होता, 3 वेळेस त्याला पुन्हा एकदा कबूल करून घेतलं. काय तू माझ्यावरती प्रेम करतोस? काय तू माझ्यावरती प्रेम करतोस? काय तू माझ्यावरती प्रेम करतोस? हालेलुया. तो सर्व मंडळीचा अधिकार त्याला दिला. प्रेम,
हालेलुया. तोच परमेश्वर माझा आणि तुमचा देव आहे. प्रेरणा. पेत्रस देखील निराश झाला होता. पेत्रस देखील पुन्हा एकदा परमेश्वरानं, प्रभू येशूने त्याच्याकडून 3 वेळेस त्याचं वधवून घेतलं. काय तू माझ्यावरती प्रेम करतोस? काय तू माझ्यावरती प्रेम करतोस? काय तू माझ्यावरती प्रेम करतोस? माझी मेंढरं पहा, माझी मेंढरं चार, माझी मेंढरं पहा. हालेलुया. आणि पुन्हा एकदा त्याला उभं केलं. हालेलुया. त्याच्यावरती मंडळी रचली गेली असं देवाचं वचन आहे. परमेश्वराचं वचन आणखी काय सांगत आहे? वेळ कमी, आणखी 5 मिनिट तुमचा घेतो. परमेश्वर स्वतः देखील निराश झाला होता. कधी? तुम्हाला जो परमेश्वर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे, तो देखील निराश झाला होता. तो देखील त्याच्यातून सुटला नाही. काय म्हणतं देवाचं वचन? परमेश्वर स्वतः उत्पत्तीच्या पुस्तकाचा 6वा अध्याय 4 ते 7 आपण ज्यावेळेस पाहतो, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर ही निराश झाला. का म्हटलेलं आहे परमेश्वराचं वचन? की उत्पत्ती 6वा अध्याय, हालेलुया जीसस, तो देखील निराश झाला होता. परंतु ज्यावेळेस देवानं त्याला काय केलं, परमेश्वर देखील स्वतः निराश झाला होता. कारण त्याला एक स्वतःला वाटलं की, कारण का त्याला वाटलं की मनुष्याला का बनवलं ह्याच्याबद्दल त्याला पश्चाताप झाला होता. तो निराश झाला होता. परंतु एक गोष्ट आहे की ज्यावेळेस त्याने पृथ्वीवरती पाहिलं, नोहा एक व्यक्ती नीतिमान दिसला, म्हणजे परमेश्वराला देखील बरं वाटलं. हालेलुया. पण परमेश्वर निराश झाला होता. एकच नीतिमान पुरुष होता आणि तो म्हणजे नोहा. पण पुढे एक आपण वाचत गेलो, येशू ख्रिस्तही त्याच्यामधून सुटलेला नाही आहे. येशू ख्रिस्तही त्याच्यामधून सुटलेला. येशू ख्रिस्ता देखील वचन काय म्हणतं की लूकच्या पुस्तकाचं 22वा अध्याय 41 ते 42 वाचतो की प्रभू येशूने देखील निराश होऊन एक गोष्ट केलेली आहे. ज्यावेळेस त्याला समजलं की शेवटची घटका आहे, त्याच त्या येशूनं परमेश्वरासमोर म्हटलेलं आहे, पित्याला एक विनंती केलेली आहे की काय म्हटलेलं आहे की हा प्याला शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, कारण हा मला पेलवणार नाही. परमेश्वर स्वतः म्हटलेलं आहे की शक्यतो हा प्याला माझ्यापासून तू दूर कर, कारण येशू ख्रिस्त देखील निराश झाला होता. परंतु देवानं ज्यावेळेस काय म्हटलं की ते 43 वचनामध्ये बघितलं आपण की त्यामध्ये स्वर्गातून एक देवदूत येऊन त्याला शक्ती दिला. हालेलुया. स्वर्गातून स्वतः एक देवदूत उतरला आणि येशू ख्रिस्ताला, आपल्या पित्याला, येशू ख्रिस्ताला शक्ती आली म्हटलेलं आहे. ह्यातून परमेश्वर सुटला नाही, त्याच्यातून येशू ख्रिस्तही सुटलेलं नाही आहे, निराशेतून. हालेलुया. पण एक गोष्ट आहे, कधीही तुम्ही निराश होऊ नका. कधीही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निराश होऊ नका, कारण तो परमेश्वर आजही तोच परमेश्वर आहे जो माझा आणि तुमचा परमेश्वर आहे. देवाचं वचन काय सांगत आहे? स्तोत्रसुद्धा 23 आणि 1 मध्ये की 23 आणि 1 ते 4 पर्यंत आपण पाहिल्यानंतर समजतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसले अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आखडी व तुझी काठी मला धीर देतात. जी काठी मला आणि तुम्हाला धीर देते तो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आहे जो 99 मेंढर सोडून एका मेंढरासाठी शोधण्यासाठी तो आला. तो प्रभू येशू माझा तुमचा आहे. हालेलुया. तो मला तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. तो एकटं पडण्याचा कधीही अनुभव तो घडणार नाही आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. पण तो परमेश्वर येशूवरती आपण विश्वास ठेवत आहोत, त्याच्यावरती तुम्ही आशा ठेवा. परमेश्वर वचन म्हणतं, जे त्याच्यावरती आशा धरून चालतात ते नवी शक्ती संपादन करतील. तो माझा तुमचा परमेश्वर आहे. हालेलुया. पुन्हा एकदा सांगत आहे की नेटवर्कमुळं, अचानक नेटवर्क बंद झाल्यामुळं मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी की पुन्हा एकदा मी करेक्शन करत आहे की कधीही तुम्ही निराश होऊ नका. तो माझा आणि तुमचा मेंढपाळ आहे जो परमेश्वर म्हणतो, तो ज्यावेळेस माझ्याबरोबर आहे, मला कोणत्याही गोष्टीची उणं पडणार नाही. हालेलुया. कोणत्याही गोष्टी उणं पडणार नाही. परमेश्वर वचन काय म्हणते की परमेश्वर वचन स्तोत्रसुद्धा 118 मध्ये 6 आणि 9 मध्ये परमेश्वरचं वचन 6 ते 9 आपण बघतो. माझा शेवटचा क्षण चालू आहे, शेवटच्या क्षणामध्ये आहोत की परमेश्वर वचन म्हणते, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. जर परमेश्वर माझ्या आणि तुमच्या पक्ष भिण्याचं कारण नाही आहे. तुम्हाला कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न करू दे, तुमच्याबद्दल कितीही मागे बोलू देत, तुम्ही कधी निराश होऊ नका, कारण माझ्या आणि तुमच्या पक्षाचा परमेश्वर आहे. मी त्या पक्षाचा आहे. हालेलुया. मी त्या पक्षाचा आहे. हालेलुया. ज्या कुठल्या? परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. दुसरी गोष्ट पुढं परमेश्वर वचन काय म्हणतं? माझा द्वेष करणाऱ्यांची दया माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन. जे माझा द्वेष करत आहेत, जे मला मागे खेचत आहेत, परमेश्वर म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी त्यांची काय केलं करीन?
त्यांची दशा जी झालेली आहे ती मी स्वतः डोळा, कारण का न्याय हितच होणार आहे, आपण ती पाहणार आहोत. म्हणून काळजी करू नका. आज जे तुम्हाला चांगलं म्हणत नाही, जे तुम्हाला आज निराश करत आहेत, परमेश्वर म्हणतो ती दशा तू पाहणार आहेस. काळजी करू नको. ते बढतात, बडबडू देत. तुम्हाला सांगत आहे, अजून देखील म्हणत आहे, रस्त्याने मार्गाने चालताना अनेक कुत्री भुंकतील, त्या भुंकणाऱ्याकडे लक्ष देऊ नका. वेळ कमी आहे, समय कमी आहे, कारण देवाचं येणं, प्रभू येशूचं येणं लवकर आहे. त्याचा समय आपल्याला माहीत नाही, आपल्याला तयारी करायची आहे. मला देवाला प्राप्त करा, यशा 55:6 प्रमाणे मला देवाला प्राप्त करायचं आहे, कारण हा परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन शेवटचं वचन वाचत आहे. काय सांगत, तुम्ही का निराश होऊ नका. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. हालेलुया. मनुष्यावर भरोसा ठेवू नका. मनुष्य निराश करणार, मनुष्य तुम्हाला मागे खेचणार, पण परमेश्वरावर भरोसा ठेवा. परमेश्वर मला उचलून धरेल. परमेश्वरला ही निराशामधून मला बाहेर काढेल, कारण तो माझा आणि तुमचा परमेश्वर आहे. हालेलुया. देव परमेश्वर एक सांगत आहे, पुन्हा एकदा शेवटचं वचन वाचत आहे मी. काय म्हणत आहे की तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी थांबणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. हालेलुया. पण कधी 30व्या वचनामध्ये म्हणतात की काय म्हणतो परमेश्वराचं वचन, पुढं आपण ज्यावेळेस म्हणतं, आपण वाचत जातो त्याच्यामध्ये यशा 43मध्ये, आणि ज्यावेळेस आपण बघतो की तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. हालेलुया. जे भागले, जे थकलेले आहेत, जे भागलेले आहेत, परमेश्वराचं वचन काय म्हणत आहे की तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर जाऊन ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. पंखाने वर उडतील. ते धावतील तरी थांबणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आणि म्हणून तुम्हाला म्हणत आहे, कधीही निराश होऊ नका, कधीही निराश होऊ नका. नेव्हर बी डिस्करेज. कारण तो परमेश्वर जसं म्हणत आहे की कंगालाचे नेहमीच विस्मरण होणार नाही, कारण तो परमेश्वर तुमचा आणि माझा देव आहे. हालेलुया. परमेश्वर करो, प्रत्येकांना देव आशीर्वादित करो. कधीही जीवनामध्ये निराश होऊ नका. हा मेसेज जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला खरंच ह्या मेसेजमध्ये तुम्हाला जर काहीतरी नवीन मिळालं असेल, तर हा मेसेज तुम्ही अनेकांना तुम्ही शेअर करा. जे लोक निराशेमध्ये आहेत ते नवीन शक्ती संपादन करतील. अनेकांना तुम्ही शेअर करा. मी यूट्यूबवरती देखील आहे, पास्टर सुरेश कांबळे ग्रेस. त्यावेळेस तुम्हाला माझे अगोदरचे देखील मेसेज तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्हाला आवडला असेल, अनेकांना शेअर करा. जर चांगला असेल, तुम्हाला काय तिथं आवडलं असेल, तर ते करा. त्याच्यामध्ये काही चुकलं असेल तर माझा नंबर आहे 8484834592. तुम्हाला कॉल करू शकता आणि त्याच्याबद्दल तुम्ही मला विचारू देखील शकता. आवडला असेल तरी कॉल करा. परमेश्वर करू, प्रत्येकानं तुम्हाला सहाय्य करू. या लॉकडाऊनमध्ये सुरक्षित राहा. या महामारीमध्ये स्वतःला जपा. जर गरज असेल तरच बाहेर पडा. हालेलुया. रुग्ण खूप वाढत आहेत, स्वतःची काळजी घ्या. कधीही निराश होऊ नका. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू सो मच.